हॅलो नमस्कार, मी समीर पांडे आपलं स्वागत करतो आहे आकार फाउंडेशनच्या चालू घडामोडी या उपक्रमामध्ये. दुसरा टप्पा म्हणजे काय तर हॉट टॉपिक आहे म्हणजे ज्वलंत मुद्दे, ज्याचा उद्देश UPSC असो आणि MPSC असो याच्यामध्ये मेन्स या प्रश्नांतर्गत आपल्याला काही लिहिता यावं याचं मार्गदर्शन करणे आहे. बघा काय झालं आहे मुद्दा. तर एक बॉलिवूडचं एक खूप सुंदर असं सॉन्ग आहे, ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना अगर तो पहले आके मांग ले तेरी नज़र मेरी नज़र. म्हणजे एक दंपती आपला संसार सुरू करतो, मेहनतीने पैसा कमवतो आणि त्याच्यानंतर एक संपत्ती घेतो, घर उभारतो आणि मग त्याच्या दाम्पत्याला नजर लागते सरकारची म्हणजे काय, जाणूनबुजून करता काय नाही. तर तिथून एक मार्ग निघणार होता आणि या घरासाठी ती जागा पाहिजे होती, त्या मार्गासाठी या घराची जागा पाहिजे होती आणि तिथून निर्माण होतो संघर्ष. काय आहे साधारण अधिकार, काय एका साधारण नागरिकाचे अधिकार, हाच उद्देश हॉट टॉपिकमध्ये मांडला जातो. काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, तर एक जनरल अवेअरनेस असावी, आपले अधिकार आपल्याला कळावे, म्हणून हॉट टॉपिकची मालिका आपण सुरू करण्यात आली. बघू काय म्हटलं गेलेलं आहे. तर संपत्ती माझी की सरकारची, कोण डिसाईड करेल, तर त्याचे कायदे, याच्याबद्दल कोणी टिप्पणी केली आहे, तर सर्वोच्च न्यायालय, भारताचे सर्वोच्च न्यायालय. बघू काय मुद्दा आहे सगळं काय. बघा लँड ॲक्विजिशन, काय लँड माफियाद्वारा, कधी भूमाफियाद्वारा अशा प्रकारचं आहरण केलं जाते, तर मग सरकार मदतीला येते. आणि सरकार जर असं कार्य करेल तर काय केलं जाईल, काय प्रोव्हिजन आहे, तर बघू जरा. न्यूज़पेपरचं आर्टिकल आहे, काय आर्टिकल म्हटलं गेलेलं आहे बघा. बड़ा फैसला, सुप्रीम कोर्ट के 9 जजों की संविधान पीठ ने बहुमत से सुना है फैसला, अब आम भलाई के लिए सरकार कब्जे में नहीं ले सकती सभी निजी संपत्ती. सर्व तर नाही घेऊ शकतात, काही तर घेऊ शकतात. शिवाय आणखी न्यूजपेपरचं एक आर्टिकल बघू, दैनिक भास्करचं आर्टिकल होतं. दुसरं आर्टिकल आहे आपलं की खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्यास अंकुश, सर्व भौतिक संसाधने समुदायांच्या मालकीची नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. काय आहे तर आता सर्वात संपत्तीवर सरकारचा काय अधिकार नसेल, कोणी म्हटलेलं आहे, सर्वोच्च न्यायालय. मी नाही म्हणता, कोण आहे, सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. काय भूमिका आहे, काय आहे भारतामध्ये कायदे, आज आपण सगळं क्लिअर करून बघू. बघा पॉलिटीचा हा पार्ट आहे. तर द हिंदूची न्यूज आहे 7 नोव्हेंबरची, परंतु हा वर्डिक्ट आलेला आहे 5 नोव्हेंबरला. काय फैसला केव्हा आहे बघा, न्यूज आहे 7 नोव्हेंबरची आणि फैसला केव्हा आहे 5 नोव्हेंबरला फैसला आलेला. काय म्हटलं गेलं, ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हणजे कोणत्या 5 नोव्हेंबरला म्हटलेलं आहे की राज्याला खाजगी मालकीची सर्व संसाधने घेण्याचा अधिकार नाही. सर्व म्हणजे पूर्णची पूर्ण ही राज्याच्या मालकीची अधिकाराची नाही, त्याच्यामध्ये काही निजी संपत्ती असेल तर त्यांचेही काही स्वतःचे अधिकार आहे. तर राज्याला खाजगी मालकीची सर्व संसाधने घेण्याचा अधिकार नाही, जरी ते भौतिक संसाधनावर दावे करू शकतात. भौतिक संसाधने म्हणजे जंगल असो, पहाड असो, नदी असो, याच्यावर अधिकार राज्य सरकारचा जरी असला, परंतु त्याच्या अंतर्गत येणारी जर एखादी निजी संपत्ती असेल तर त्याला ग्रॅब करण्यासाठी सरकारला एकदम हात टाकता येणार नाही. त्या नागरिकाचे अधिकारसुद्धा त्यांना लक्षात ठेवावे लागतील आणि समाजाच्या सार्वजनिक हितासाठी ते ताब्यात घेऊ शकतात. बघा सार्वजनिक हित म्हणजे काय, जर एखादा महामार्ग बनवायचा असेल, जर एखादा मोठा प्रकल्प स्थापित करायचा असेल, एखादी गोडाऊन स्थापित करायचे असेल, तर हे अधिकार राज्य सरकारला दिलेसुद्धा आहे, परंतु त्याला त्यांचे योग्य कंपन्सेशनसुद्धा काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे, योग्य मुआवजासुद्धा त्यांनी दिला आला पाहिजे. आणि हा निर्णय 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने सुनावला, 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने. आणि हा निर्णय काय पास झाला आहे, 7-2च्या अंतरावर हा पास करण्यात आलेला आहे, संमत करण्यात आलेला आहे. ओके, या एका डिसिजनमुळे 1978च्या कायद्यावर काय बंदी आणण्यात आली आहे. बघा न्यायमूर्ती अय्यर यांनी काय म्हटलं होतं 1978च्या एका खटल्यामध्ये की राज्याची संपत्ती ही राज्याच्या अंतर्गत येते, त्यामुळे राज्य कोणत्याही प्रकारची संपत्ती हस्तगित करू शकते. कुठून उठला मुद्दा, कोणी केली आहे केस, त्याचा आपण विस्तारपूर्वक बघू. तर प्रत्येक खाजगी मालमत्तेला सामुदायिक मालमत्ता म्हणता येणार नाही. सामुदायिक म्हणजे समाजाची किंवा राज्याची मालमत्ता म्हणता येणार नाही. सरकार केवळ काही संसाधनावर समुदाय म्हणून विचार करू शकते.
आणि सामान्य लोकांच्या हितासाठी त्याचा वापर करू शकते. काहीच अशा संपत्ती आहे ज्याचा वापर काय करू शकते, सरकार सामूहिक हितासाठी करू शकते. रोड बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, प्रकल्पासाठी त्याचा वापर करू शकते, परंतु सर्वच मालमत्तेला त्याला सामूहिक मालमत्ता म्हणता येणार नाही. बघा, या निर्णयामुळे न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांच्या निर्णयाला पूर्णपणे काय करणार आहे, पलाटणी देण्यात आलेली आहे. ज्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की सर्वच खाजगी मालकीची संसाधने हे राज्य मिळवू शकतात. हा निर्णय पूर्णतः पलटवला एका निर्णयामुळे, आणि हा केस होता 1978चा. बघा, याच्यामध्ये कोणते कोणते न्यायाधीश होते आपले, जो 9 न्यायाधीश आहे त्या 9 न्यायाधीशामध्ये कोणते कोणते न्यायाधीश होते. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती BV नागरत्ना, JB पारदीवाला, न्यायमूर्ती सुधांशु धुलिया, न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती राजेश बिंदल, सतीशचंद्र शर्मा आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिया यांचा समावेश होता. हे काय होते, 9 खंडपीठ याच्यामध्ये. शिवाय आपले DY चंद्रचूडजी भारताचे सरन्यायाधीश, जे 50वे सरन्यायाधीश आहे. बघा, व्हॉट वॉज द रंगनाथन रेड्डी अँड संजीव कोक केस. हा होता रंगनाथन रेड्डी केस, हा होता 1978. आणि त्याच्यानंतर संजीव कोक केस काय होतं याच्यामध्ये, तर 1978मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 7 न्यायाधीशाच्या खंडपीठमध्ये रंगनाथन रेड्डी प्रकरणामध्ये एक निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये काय म्हटलं होतं की कोणत्याही प्रकारची खाजगी संसाधने संपत्ती ही सरकारच्या मालकीच्या अंतर्गत येते. बघा, त्यानुसार खाजगी संसाधने सामुदायिक संसाधनाच्या अंतर्गत येत नाही, परंतु जस्टिस VR कृष्ण अय्यर यांनी काय म्हटलं होतं की सरकार, बघा, म्हटले होते की सरकार सार्वजनिक हितासाठी खाजगी मालमत्ता घेऊ शकते. कोणत्या प्रकारची मालमत्ता, चाहे ते प्रायव्हेट असो की काय. आधीच म्हटलं होतं, ये तेरा घर मेरा घर देखना वगैरे तो पहिले आके मांगले तेरी नजर मेरी नजर. तर ही नजर सरकारजवळ नाही, सरकारला आपलं काम करायचं आहे. कोणाला एक विशेष व्यापाराला विचार करून एक त्याला प्रकल्प म्हणून जमीन द्यायची आहे, तर मग अशा वेळेस सरकार काय करेल, सरकार डायरेक्ट या वापरकरी अधिकाराचा, लँड ॲक्विजिशन ॲक्ट, भूमी अधिग्रहण कायद्याचा अधिकार करेल आणि त्याची जमीन घेऊन देईल. परंतु सुप्रीम कोर्टमध्ये नाही, सर्वच तुम्ही जमीन घेऊ शकत नाही. 1978चा कायदा यासाठीच पलटवण्यात आलेला आहे. तर हे होते ते न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर. बघा, त्यानंतर 1983मध्ये संजय कोक मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पामध्ये 5 न्यायाधीशा खंडपीठाने न्यायमूर्ती अय्यर यांच्या टिप्पणीवर आधारित म्हटले. बघा, आता एका सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट, एक फैसला ह्या इतर केसांमध्ये सुद्धा वापरला जातो. तोही त्याला लँडमार्क म्हटलं जाते. काय म्हटलं जातं, लँडमार्क. म्हणजे जर सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला आहे, त्या निर्णयाच्या बेसवर आणखी एखाद्या केसचा काय केला जातो, निर्णय निवाडा केला जाऊ शकतो. आणि त्यासाठी 1983मध्ये संजय कोक मॅन्युफॅक्चरिंग प्रकरणामध्ये याच कथनाचा काय त्यांनी उच्चार केलेला आहे की खाजगी मालमत्ता एक सामुदायिक संसाधन आहे आणि राज्य सरकारला ते VR कृष्ण अय्यरचं. तर आपली खंडपीठ, आपली 9 जजांची म्हणजे 9 न्यायाधीशांची खंडपीठ कोणती होती, तर आहे DY चंद्रचूडजी, जस्टिस ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती JB पारदीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती राजेश बिंदल, न्यायमूर्ती SC शर्मा, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिया. हे याच्या काय होते, समर्थनात होते की नाही, की कोणत्या प्रकारची खाजगी संपत्तीसुद्धा सार्वजनिक संपत्ती म्हणता येणार नाही. हे यांनी 7-2च्या मतावर. आणि या निर्णयाच्या विरोधात कोण होते, जस्टिस BV नागरत्ना आणि जस्टिस सुधांशु धुलिया हे यांच्या विरोधात होते. क्लिअर. एक मार्काचा प्रश्न, 1 लाइनर प्रश्न. किती, 9 जणांची खंडपीठ, त्याच्यामध्ये कितीचा फैसला, 7-2चा खंडपीठचा फैसला होता. शिवाय यांच्या विरोधात कोण होते, तर जस्टिस BV नागरत्ना आणि त्याच्यानंतर आहे जस्टिस धुलिया. नेक्स्ट, बघा, सुप्रीम कोर्टाने अलीकडे मुद्द्याशी संबंधित 16 याचिकांची सुनावणी केली. बघा, जेव्हा याचिकांचा उद्देश एकच असतो तर त्या याचिकांना एकत्र करून याला क्लबिंग केली जाते, याला क्लब केले जाते आणि मग एकच फैसला सुनावण्यात येतो. याच्यामध्ये किती याचिका होत्या, याच्यामध्ये 16 याचिका लावण्यात आल्या होत्या. सर्वात प्रथम ही याचिका लावण्यात आली मुंबई येथील 1992मध्ये. ही याचिका प्रथम लावण्यात आली होती 1992मध्ये मुंबई येथील स्थित मालमत्ता मालक संघटनद्वारा. याचं नाव आहे प्रॉपर्टीज ओनर असोसिएशन. याने काय केलं होतं, म्हाडा
म्हाडावर केस टाकण्यात आला होता. म्हाडा म्हणजे काय? महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यावर त्यांनी केस टाकण्यात आली होती. कोणत्या कायद्यावर? तर जो कायदा आहे तो आहे 8A या कायद्यावर. कोणत्या कायद्यावर? 8A या कायद्याविरुद्ध त्यांनी पिटिशन टाकण्यात आली होती. पिटिशनमध्ये काय होतं? काय आहे म्हाडा कायदा बघा. तर या कायद्याचे कलम 70% बघा. म्हाडा कायदा काय म्हणतो? म्हाडा कायदा अंतर्गत जर 70% रहिवाशीच्या परवानगीनुसार एखादी संपत्ती दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी म्हाडा आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकते. पण त्याच्यासाठी किती पाहिजे? 70% रहिवाशांची परवानगी पाहिजे. म्हणजे समजा एखादी बिल्डिंग जर्जर झाली आहे, अशी खंडित अवस्थेमध्ये झालेली आहे आणि त्यांना काय करायचं आहे? त्यांना हे करायचं आहे की त्याला दुरुस्तीसाठी आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. त्यासाठी किती जणांची? 70%. तिथे रहिवासी किती? 70% रहिवासाची परमिशन घेणं गरजेचं आहे. शिवाय म्हाडा कायदा संविधान कलम 39B. आता या कायद्याला सपोर्ट कोण करते? कलम 39B. संविधानची कलम कोणती सपोर्ट करते? 39B. याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की जे राज्य बघा, जो राज्य धोरणाच्या निर्देशामध्ये DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल अँड द स्टेट पॉलिसी याच्या अंतर्गत मोडला जातो. बघा, मूलभूत कायदे आहे 12 ते 35. त्याच्यानंतर आहे आपले DPSP कायदा सुरू होतो या कायदा 36 पासून. कितीपासून सुरू होतो? आणि हा जो कायदा आहे ते DPSPच्या काळात आहे. याच्यामध्ये काय? राज्य धोरणाचे नीती निर्देशक तत्वाचा हा एक भाग आहे, ज्यामध्ये राज्याने सुनिश्चित करणे आवश्यक आहे की संसाधनाचे वितरण काय अशा प्रकारे केले जाईल की ज्यामुळे संपूर्ण जनतेला त्याचा फायदा येईल. म्हणजे राज्यामध्ये असलेली संपत्ती त्याचा वापर करण्याचा अधिकार राज्याला आहे, परंतु त्याचा उद्देश काय असला पाहिजे? समाज हितासाठी असला पाहिजे. तर म्हाड्याच्या कायद्याला सपोर्ट करत होता संविधानची कलम 39B. शिवाय कलम 31C काय म्हटलं जाते? समाजाच्या हितासाठी बनवलेले कायद्यांचं संरक्षण करेल. त्याच्यामध्ये काय? पिटिशन टाकता येणार नाही, न्यायालयामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, अशा प्रकारचे कायदे इथे टाकण्यात येणार आहे. बघा, आर्टिकल 39B, आर्टिकल 39 बघा. आर्टिकल कलम 31 क म्हणजे सी काय म्हटलं जाते? प्रोटेक्ट द लॉज हुज मेड फॉर द बेनिफिट्स ऑफ द सोसायटी. अशा कायद्याचं संरक्षण करा. कुठून संरक्षण करणार आहे? तर न्यायालयापासून संरक्षण करा. अशा कायद्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार आहे असे कायदे याच्या अंतर्गत मेन्शन करण्यात आलेले आहे. 39B का म्हणजे सार्वजनिक हितासाठी समुदाय किंवा खाजगी संसाधने योग्यरित्या सामायिक करण्यासाठी सरकारला अधिकार आहे. सामायिक म्हणजे अधिकरण करण्याचा अधिकार कोणाला आहे? सरकारला, राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला. त्यासाठी धोरणे बनवता येतील आणि अट एवढीच आहे की त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, म्हणजे समाज हितासाठी याचा फायदा व्हावा. नाहीतर अमुक व्यापाराला फायदा पोहोचवण्यासाठी 1 रुपया या वार्षिक तत्वावर एखाद्या सार्वजनिक जागेचं अधिग्रहण करता यायला नको. हो, त्याच्यामध्ये पण अट आहे. त्याच्यामध्ये 80% रहिवाशांचं काय पाहिजे? होकार पाहिजे. तर संविधान भाग 3 मूलभूत हक्क याचे कायदे किती आहे? 12 ते 35 पर्यंत आहे. 12 ते 35 मध्ये बघा, याच्यामध्ये 31A, 31B आणि 31C काय म्हटलं जाते बघा. 31A संपत्ती इत्यादी संपादनासाठी प्रदान केलेल्या कायद्यांचा बचाव करणे. शिवाय 31B मध्ये काही कायदे आणि नियमाचे प्रमाणीकरण किंवा विधी मान्यता करणे, म्हणजे असे कायदे त्याचं व्हॅलिडेशन असलं पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा 31C जो म्हाडा कायद्याला आणखी सपोर्ट करतो, काही निर्देशात्मक तत्वावर परिणाम करणारे कायद्यांचे रक्षण करणे. तर काय 39Cचं म्हणणं काय? तर म्हाडा कायद्याला सपोर्ट कोण करते? संविधानाचं कलम 39C काय म्हणत आहे की एखादी संपत्ती तुम्ही ग्रॅब करू शकता, पण कशासाठी? समाज कल्याणासाठी. शिवाय संविधान कलम 31C याच्यामध्ये काही निर्देशात्मक तत्वावर परिणाम करणारे कायद्याचे इथे संरक्षण केले जाते. लँड ॲक्विजिशन ॲक्टला कायद्याचं प्रोटेक्शन देण्यात येत आहे संविधान कलम 31C अंतर्गत. आणि मग त्याच्यानंतर आहे संविधान संशोधन 25वी दुरुस्ती. केव्हा करण्यात आली होती? 1971 मध्ये. काय 25वी दुरुस्ती आहे बघा बरं. या दुरुस्तीमध्ये घटनेत एक नवीन कलम 31C जोडण्यात आली होती. संविधानामध्ये 31C जोडण्यात आली होती. जो कलम 14 म्हणजे कायद्यासमोर समानता, कलम 19 मालमत्तेचा अधिकार, सहवासाचे
म्हणजे वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि शिवाय भाषण धर्म याच्याबद्दल काय स्वतंत्रता. आणि कलम 31 कायद्याच्या अधिकाराशिवाय कायद्याच्या वंचिततेवर अंतर्गत विधेयकाला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही, हे प्रोटेक्शन ॲड करण्यात आलं होतं 31C अंतर्गत. आणि हे कोणती दुरुस्ती होती? संविधान संशोधन 25वी घटना कलम संशोधन. आणि हे केव्हा पास करण्यात आलं? ते 1971 साली पास करण्यात आलं होतं. आणि जर संसदेने प्रमाणित केले की हे विधेयक भौतिक संसाधनाचे न्याय वितरण सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेलं आहे, तर याच्यामध्ये आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी सुद्धा केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा सिंपलची गोष्ट आहे, जर विरोध केला आहे आणि विरोध केला आहे आणि सरकारने हे साबित करून दाखवलं की आम्ही जे काही अधिग्रहण केले आहे ते समाज हितासाठी केलं होतं, शिवाय आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण रोखण्यासाठी केलं होतं, म्हणजे आर्थिक असमानता व्हावी नाही, म्हणजे एका व्यक्तीकडे खूप संपत्ती यावी आणि एका व्यक्तीकडे काहीच संपत्ती नसावी, हे आर्थिक समानता राखण्यासाठी आम्ही हा कायदा आणि नियम आणलेला आहे, हे मेन्शन करण्यात आलं होतं संविधान संशोधन 25वी 1971 साली. समोर बघू तर संविधान भाग 4 काय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, याला म्हटलं जाते DPSP. DPSP मीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी 36 ते 51. काय म्हटलं गेलं? 29A ते F पर्यंत याची कायदे आहे. राज्याने पाळायची धोरणाची काही तत्वे, म्हणजे राज्याला जर एखादं जर धोरण पाळायचं असेल तर त्याची काही विशेष तत्वे राज्यांनी हस्तगत केली पाहिजे. शिवाय 29B बघा 29B समुदायाच्या भौतिक संसाधनाची मालकी आणि नियंत्रण घेण्याचा अधिकार राज्याला असेल सामान्य भल्यासाठी, परंतु तो वापर कशासाठी असला पाहिजे? सामान्य भल्यासाठी सर्वत्व म्हणून त्याचा काय केलं जाते? वाटप केला गेला पाहिजे. आणि 29C आताच पाहिलं आहे, राज्य सरकारला काही लोकांच्या हातात संपत्ती जमा होण्यापासून रोखण्यासाठी 29C इथे लागू करण्यात आला. 29 नाही 29C. बघा महाराष्ट्रामध्ये कायदा, म्हाडा कायदा काय म्हटलं जाते बघा? म्हाडा हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट 1976, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976. बघा मुंबईमध्ये कितीतरी वर्षापासून गॉथिक म्हणजे असं म्हणू शकतो कॅथलिक असे घरं अजूनही तिथे अस्तित्वात आहे. मग ते अजूनही जर्जर हालतमध्ये झाले आणि मुंबईमध्ये वाढता व्यापार, बाहेरून येणारे लोक, त्यांच्या रहिवासाचा, त्यांच्या व्यापाराचा, त्याच्या दुकानाचा मॅनेजमेंट करणं, म्हणजे त्यासाठी जमिनीचं मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. मग म्हाडा कायदा याचीच परमिशन देतो. जर एखादी जमीन जर्जर झाली, एखादी इमारत एखादी इमारत जर जर्जर झाली आहे तर म्हाडा काय करू शकतो? त्याला हस्तगत करू शकतो, त्याला आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. परंतु त्यासाठी त्या रहिवासी किती 70% रहिवासी त्यांना काय केले असले पाहिजे? परमिटेड असले पाहिजे. भूसंपादन अधिग्रहण, म्हाडा कायदा घरांसाठी जमिनी ताब्यात घेण्याची तरतूद आहे. घरांसाठी काय? जमिनी ताब्यात घेण्याची इथे तरतूद आहे. म्हाडा प्राधिकरण एखाद्या योजनेतील कोणत्याही मोकळ्या जागेची किंवा भूखंडाची विल्हेवाट लावण्याचा अधिकार म्हाडाला या कायद्याद्वारा देण्यात आलेला आहे. शिवाय जर एखादी कॉलनी उभारी करायची आहे, एखादी बिल्डिंग तयार करायची आहे, तर म्हाडा कायदा अंतर्गत सुद्धा काय केले जाते? एखादा घरे बांधण्याचा किंवा बिल्डिंग किंवा सोसायटी तयार करण्याचा अधिकार सुद्धा म्हाडाला घेतला जाते, म्हाडाद्वारे घेतलं जातं. शिवाय या नियमांतर्गत स्लम डेव्हलपमेंट प्रोग्रामसुद्धा चालवले जाऊ शकतात. झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमसुद्धा म्हाडाद्वारे चालवले जाऊ शकतो. कोणता कायदा? म्हाडा ॲक्ट 1976 अंतर्गत. आणि मुंबईमध्ये जर इमारतीची दुरुस्ती करायची असेल किंवा त्याची पुनर्बांधणी करायची असेल किंवा त्याला तोडायचं असेल तरीसुद्धा या ॲक्ट काय म्हाडाला तरतूद देतो की जा तोडा आणि पुनर्बांधणीसुद्धा करावा. योग्य भरपाईसुद्धा दिली जाईल. जर तुम्ही एखाद्या कायदा आता बघा 2013 साली योग्य भरपाई आणि भूसंपादन पारदर्शकता पुनर्वसन कायदा 2013 साली सबमिट करण्यात आला. जर तुम्ही एखाद्याची जमीन घेताय, मालकी हक्क घेताय, तर त्याला काय केलं जातं? नुकसान भरपाई योग्य रीतीमध्ये केलीसुद्धा पाहिजे, तेव्हाच कुठं त्याचं नुकसान होणार नाही. तर या कायद्याअंतर्गत विकास प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचा समावेश आहे. तुम्ही विकास प्रकल्पासाठी जर योग्य असेल आणि ते खरंच तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता? भूमी अधिग्रहण करू शकता. परंतु अधिग्रहणामध्ये काय तुम्हाला त्याला योग्य मुआवजा द्यावा लागेल. पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सडक असेल,
पूल असेल, एखादा प्रकल्प असेल, संरक्षण प्रकल्प, डिफेन्स प्रकल्प असेल आणि गरिबांसाठी जर घरं बांधायचं असेल तर अशा योग्य उद्देशासाठी तुम्ही काय करू शकता, जमीन अधिग्रहित करू शकता. परंतु काय, भारतात भूमी अधिग्रहण कायद्याद्वारे नियंत्रित केले जाते आणि जमीन मालकांना नुकसान भरपाई आणि शिवाय पुनर्वसन, शिवाय उपजीविकासुद्धा काय केले जाते, त्याचं प्रोव्हिजन करण्यात येते. उदाहरणार्थ वेस्टर्न कोल माईन अंतर्गत काय, एखादी जमीन जर एखादी शेती कोणाची गेली आहे त्याच्या अंतर्गत, तर त्याला एक योग्य मुआवजा, त्या जमिनीच्या रेट एवढा त्यांना काय केलं जाते, मुआवजा दिला जाते. त्यांना दुसऱ्या ठिकाणी काय केलं जाते, पुनर्वसन केलं जाते. आणि शिवाय जर उपजीविकेसाठी त्याच्यातील एखाद्या सदस्याला काय केले जाते, नोकरीसुद्धा दिली जाते. हे तिन्ही जो प्रोव्हिजन आहे या कायद्याअंतर्गत येत आहे. तर तो कायदा आहे 2003 नुकसान भरपाई कायदा 2013 अंतर्गत. अनिवार्यता काय, जर सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी असेल प्रकल्पासाठी, सार्वजनिक खाजगीमध्ये PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जर असे प्रकल्प असेल त्याच्यामध्ये किती लोकांची संमती असावी, मालकांची 70% मालकांची तिथे परमिशन असावी. आता जमीन एका माणसाची तर घेणार नाही आहे, पूर्ण पट्टा घेणार आहे, पूर्ण जिल्हा घेणार आहे, होऊ शकते पूर्ण क्षेत्र घेण्यात येईल मोठं, तर तिथे 70% नागरिकांची काय पाहिजे, संमती पाहिजे. आणि जर एखादा खाजगी प्रकल्प आहे, जर अदानीला एखादा पॉवर प्लॅन्ट टाकायचा आहे सरकारच्या मदतीने, तर तिथे किती टक्के संमती असली पाहिजे, 80% संमती असली पाहिजे. किती टक्के, 80% इथे संमती असली पाहिजे. आणि प्रत्येक प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव मूल्यांकनसुद्धा केलं पाहिजे, की या प्रकल्पामुळे समाजावर काय परिणाम होते त्याचं मूल्यांकनसुद्धा केलं पाहिजे. तर किती टक्के, जर PPP असेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, तर 70% मालमत्ता म्हणजे असं म्हणू शकतो मालकांची. आणि जर प्रायव्हेट प्रकल्प असेल तर 80% तिथल्या लोकांची. आणि त्याशिवाय सामाजिक प्रभाव मूल्यांकनसुद्धा इथे केलं, सोशल इम्पॅक्ट असेसमेंटसुद्धा इथे केलं पाहिजे. अशा भरपाई किती केली पाहिजे, तर ग्रामीण भागामध्ये बाजारभावाच्या 4 पट आणि शहरी भागाच्या दुप्पट असं त्यांना भाव दिला गेला पाहिजे. जर तुम्ही अधिग्रहणामध्ये जर ते ग्रामीण क्षेत्र असेल तर त्या संपत्तीच्या 4 पट त्याला मुआवजा दिला पाहिजे आणि शहरी भागात असेल तर त्याच्या दुप्पट त्याला मुआवजा देण्यात आला पाहिजे. नागपूरचं एक खूप प्रचलित असं प्रकरण गाजलेलं आहे. नागपूरचं विधान भवन जिथे शीतसत्र भरलं जाते त्याच्या अगेन्स्टमध्ये एन कुमारची बिल्डिंग आहे, त्याला हस्तांतरित करण्यासाठी की त्याला हस्तगत करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्याला मुआवजा गेल्यात आला पाहिजे. तर आजच्या बाजारभावानुसार ते एन कुमार अडून बसलेला आहे, एवढे पैसे द्या आणि तुम्ही आपलं बिल्डिंग घ्या आणि सुरक्षित करा. बघा भारतामधील भूमी अधिग्रहणासंबंधित कोणते कायदे आहेत, तर लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 इंग्रजाचा समयचा कायदा आहे. बघा या कायद्याने भारत सरकारला सार्वजनिक उद्देशासाठी कंपन्यांसाठी, इथे सार्वजनिक उद्देश तर असंच म्हणू शकतो, कंपन्यांच्या विकासासाठी कंपन्यांसाठी जमीन अधिग्रहण करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यामध्ये कोणत्या प्रकारची पुनर्वसन आणि त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची असं म्हणू शकतो मुआवजाची तरतूद नव्हती. म्हणजे जमीन लेंगे त्याचा सार्वजनिक वापर होईल, परंतु त्यामध्ये ना त्या व्यक्तीला पुनर्वसित केला जाईल, नाही त्याच्यामध्ये काही नुकसान भरपाईची तरतूद असेल. हा कायदा होता 1894. मग त्याच्यानंतर लँड ॲक्विजिशन माइन्स ॲक्ट 1885 साली आणखी आला. याच्यामध्ये माइन्स ॲक्ट का बरं म्हटलं जाते, कारण की जर आता खननासाठी जर एखादी भूमी अधिग्रहित करायची असेल त्या संबंधित कायदा पाहिजे. तर भूमी संपादन किंवा भूमी अधिग्रहण खाण कायदा 1885 काय म्हटलं जाते, या कायद्याने सरकार संपादन करू इच्छित असलेल्या जमिनीखालील खाणीच्या मालमत्तांना काय केलं जाते, नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. हाच कायदा आपल्याला काय जाते, वेस्टर्न कोल माईल WCL याच्या अंतर्गत काय केलं जाते, जमीन अधिग्रहण करते. परंतु जमीन अधिग्रहण केल्यानंतर काय केलं जाते, त्यांना पुनर्वसन केलं जाते, शिवाय काय केलं जाते, योग्य नुकसान भरपाईसुद्धा दिली जाते. आणि जर असेल तर गुजार भत्त्यासाठी काय केलं जाते, एक नोकरी पण दिली जाते. बघा पाहू बरं काय म्हटलं जाय, 44वे संविधान संशोधन 1978 काय महत्त्वाचं आहे, तर 1978 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्या अंतर्गत मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारामधून काढून टाकण्यात आला होता. तर एकेकाळी मालमत्ताचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता, म्हणजे ही संपत्ती माझी मूलभूत अधिकाराअंतर्गत मी जाऊ शकत होता आणि याच्यावर माझा पूर्ण अधिकार होता. मग सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करू नव्हती शकत. तर मग
44वी घटना दुरुस्ती 1978 काय केलं होतं तर मालमत्तेचा अधिकार आता हा मूलभूत अधिकार असून हा न्यायिक अधिकार बनवला आहे आणि संविधानाच्या भाग 3 मधून हा काढून टाकला. बघा संविधानाच्या भाग 3 मधून कलम 19(1)(f) 19(1)(f) आणि कलम 31 हटवण्यात आली होती. भाग 3 म्हणजे काय मूलभूत अधिकार, याच्या अंतर्गत कलम 1(f) आणि त्याच्यानंतर 31वी कलम हटवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये संपत्तीला मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आले होते. शिवाय आर्टिकल 300A समाविष्ट करण्यात आला. बघा कोणता कलम 300A संविधानाच्या भाग 12 समाविष्ट करण्यात आला. भाग 12 काय आहे तर बघ फायनान्स प्रॉपर्टी अँड कॉन्ट्रॅक्ट अँड द सूट्स म्हणजे वित्त मालमत्ता आणि करार आणि दावे हा भाग 12 देण्यात आहे. आता मालमत्तेचा अधिकार याला आता न्यायिक अधिकार म्हणून घोषित करण्यात आला होता. आता मालमत्तेचा अधिकार हा न्यायिक अधिकार म्हणजे जर तुमच्या मालमत्तेवर जर एखादं संपत्ती म्हणजे संकट येत असेल तर तुम्हाला काय जायचं आहे, तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. परंतु आता हा मूलभूत कायदा राहण्यात आला नव्हता. मालमत्तेचा अधिकार आता हा मूलभूत अधिकार राहिला नसून तो आता कायदेशीर अधिकार काय तो लीगल ॲक्ट तुम्हाला लीगल राईट आहे, तो आता लीगल राईट आता बनलेला आहे आणि राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा तो भाग मानला जात नाही. आणि कलम 300A काय म्हटलं आहे तर कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणालाही त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही विशेष कायद्याशिवाय सरकार तुमच्या घरावर एकदम दरोडा टाकू शकत नाही, त्यासाठी विशेष कायदे लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला भूमी अधिग्रहण करता येत नाही. हा पॉवर देण्यात आहे संविधान कलम 300A अंतर्गत. क्लिअर. नेक्स्ट. तर या संबंधात प्रश्न आले काय गुरुजी? हो आले आहे. तर बघा UPSC प्रिलिम्स 2021 म्हणजे आता गरमागरम 3 वर्ष आधीचा आहे, 2 वर्ष आधीचा आहे. व्हॉट इज द पोझिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी इन इंडिया? भारतात मालमत्तेच्या अधिकाराचे काय स्थान आहे? कायदेशीर अधिकार फक्त तो कोणता आहे? कायदेशीर अधिकार फक्त कोणाला मिळालेला आहे? नागरिकालाच मिळालेला आहे का? कोणत्याही व्यक्तीला हा कायदेशीर अधिकार उपलब्ध आहे? मूलभूत अधिकार फक्त हा मूलभूत अधिकार तर नाहीच आहे बाबा. मूलभूत अधिकार फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, मूलभूत अधिकार किंवा कायदेशीर अधिकार नाही. तर बघा कायदेशीर अधिकार फक्त नागरिकांना उपलब्ध नाही असं नाही. जर एखादा विदेशी व्यापारी आहे, एक NRI आहे, त्यांनी भारतात आला आहे आणि भारतात एखादी संपत्ती परचेस केलेली आहे एका कायद्यानुसार, तर त्यालाही याचा अधिकार मिळेल की आपल्या संपत्तीच्या विरोधात तो न्यायालयात जाऊ शकतो. तर फक्त भारतीय नागरिकालाच नाही. तर याचं योग्य उत्तर आहे B. कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर अधिकार उपलब्ध करण्यात येणार आहे मालमत्तेचा अधिकार. द लीगल राईट टू अवेलेबल एनी पर्सन. तर मालमत्ते 1978 अंतर्गत आता मूलभूत अधिकार राहिलेला नव्हता. आता हा कोणता अधिकार झालेला आहे? द लीगल अधिकार झालेला म्हणजे कायदेशीर अधिकार झालेला आहे. द लीगल. तर हे होते लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि त्याच्या संबंधात असलेले प्रोव्हिजन. विविध असे कायदे आहे जे आपल्या समाजावर आपल्या जीवनावर काय करतात? प्रभाव टाकतात. त्याबद्दलची अवेअरनेस आपल्याला असली पाहिजे आणि अवेअरनेससाठी हा प्रकल्प आहे हॉट टॉपिक. तर फक्त परीक्षाच नाही, जीवनामध्येही सुद्धा आपल्याला अधिकार आपले माहीत असले पाहिजे. कसा वाटला प्रकल्प, कसा वाटला आपला उपक्रम कॉमेंट्समध्ये कळवावं. आणि जर डिटेलमध्ये तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं किंवा वेबसाईटला व्हिजिट द्यावं. ओके, धन्यवाद.